गणपती म्हटले सिंदुराचे लेपन असते, उषाकाचे वाहन असते, गळ्यामध्ये वैजयंती असते, पितांबर परिधान केलेला असतो. हे आम्हाला काही भासत नाही हो, हे आम्हाला विष्णू का भासतात हो. विष्णू म्हणले म्हणजे कोणत्या प्रकारचे असावे हो. शांताकारं मुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविधानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हातामध्ये असते, गळ्यामध्ये वैजयंती असतात, गरुडाचे वाहन असते. हे आम्हाला काही भासत नाही हो, हे आम्हाला सांगाकार भासतात हो. हो सांग म्हणले म्हणजे कोणत्या प्रकारचे असावे हो. तिच्याले शरीर अवघे शुभ्रविलसे स्मशानी दोराहे कठिनांतरागालं सुरसे. सांब म्हटले म्हणजे व्याघ्रचर्म परिधान केलेले असते, गळ्यामध्ये रुद्राच्या माळा असतात, नंदीचे वाहन असते, अर्धांगी पार्वती असते. हे आम्हाला मनुष्यकाळ भासतात हो. हो रे मध्ये कोठून पुसा. ठीक आहे स्वामीराज, आपण आलात कोठून? आपले सार्थक नाम काय हो? ऐकतात तर खरे, हे कानडी मुलखातून आलेले असावे. यांना आपण कानडी भाषेतून विचारूया. स्वामी हो स्वामींना येलिंग बदलून काहीच समजत नाही. हे शुद्ध गोदातीराहून आले असावे. यांना तेलंगी भाषेत पुसा. स्वामी एक वत्सला हो. हो स्वामींना एकोण बिकोण काहीच कळत नाही. हे शुद्ध महाराष्ट्रातून आलेले असावे. यांना शुद्ध मराठी भाषेतून विचारावे. स्वामी आपले सार्थक नाम काय हो? ऐकतात तर खरे, कैलासाहून मृत्यूलोकाचे ठाई येण्याचे कारण काय? स्वामी आपले सार्थक नाम काय हो? निरंतर व्याप्ती असतो. आम्ही म्हटले तथा असतो, प्रस्तुतकाली तेच करत असतो. स्वामी आपले सार्थक नाम काय हो? अडीच बायका 3.5 पोरे हो. स्वामी याच्या कुटुंबाची काहीच वत्सला नाही, काहीच घरात नाही. स्वामी आपले सार्थक नाम काय हो? थंडी तांदूळ पाहिजे हो. स्वामींना ब्राह्मण संतर्पण करण्याची फारच इच्छा असते. अलंकार प्रियो विष्णू जलधारा
सार्थक नाम काय हो ब्रह्मा कोण ब्रह्मा चतुर्मुख ब्रह्मा मोठे आहे हे पहा हे एक हे दोन हे तीन आणि हे चार स्वामी आपले सार्थक नाम काय हो मोठे आहे एकले आहात की शिष्य आहे शिष्य आहे किती आहे मोठे आहे मोठे आहे गंगातिरी हटिकल्या येतील ठीक आहे अरे हो राम करो अरे हो राम अरे हो नमो नमः असे काय केले हा असे काय केले म्हणाल बहुत काली गुरु शिष्याची गाठ झाली क्षेमालिंगन दिलं आता एक आसन घ्यावे ठीक आहे बसा सर्वेच आपले प्रधान हे पाहून भूमी आसन घेतलेले आहे आता अग्रवतात देतो ठीक आहे काय केले पुस्तकाची तुषा फार झाली म्हणून थोडे उत्कृष्ट केले ते नूतन आणून द्यावे उच्छिष्ट झाले ठीक आहे हे घ्यावे दोन धोत्रे पश्चाघरी गर्भधावरी गंगेच्या तीरी काष्ठकमंडलू व्याघ्रावरी व्याघ्रचर्म व्याघ्रावरी असे पाहून संकासूर नामे दैत्य यांना तुम्ही आम्ही कप्पाजी मिळून एकदा त्यांचा गजर करूया म्हणजे ते येतील संकासूर नामे हे सप्तसमुद्राच्या पलाकीला राहत असतात त्यात त्यांना निद्रेचे व्यसन फार तरी तुम्ही आम्ही भगवाची मिळून परत एकदा गजर करूया या प्रांती असतो सप्तसमुद्राच्या पलाक्या फुलांच्या झाडीमध्ये खूप खूप मजा घेतली तिने कशी काय एक घेतली न्याहाळली त्यावर टाकला एक 2.5% कांबळा आणि आणली रोशन नायकाच्या मेवणीला यो पावामध्ये यो पाव यो पावामध्ये यो पाव यो हातामध्ये यो हात यो हातामध्ये यो हात अशी खूप खूप मजा केली
अरे संकासूर सत्कासूर म्हणून कुणी हाती गेलंय अरे आम्ही हटवले. कशा करिता ब्रह्मदेव गोसावी महाराज जपा करिता जपा. त्यांच्या 4 गप्पा तुला जपा म्हटले समजत नाही. नाही त्यांचे 4 वेद. अहो नायको हा पृथ्वीचे ठाई एक आहे हा त्याने सर्व पृथ्वी व्यापिले आहे हा 4 झाल्यास काय होईल हा ते रे कसं काय त्याचे खोपो अरे शुक्रादेवीच्या मंत्र करून तुझ्या आजाची वर्णने केली. तुझ्या चित्ताला काय वाटते बोल. नारायण नारायण ठीक आहे. नारायण रे नारायण. अहो नायको नारळ खा पुष्कळ तीर्थळ खा अरे प्रथम जो नारायण त्याचे ध्यान केले तुझ्या चित्ताला काय वाटते. रामा 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 रे रामा. अहो नायको इथे मारा मग तुमचा दशावतार कोण पाहणार अरे आधी जो राम त्याचे वर्णन केले तुझ्या चित्ताला काय वाटते. शिवा 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 शिव महादेवा.
असे काय केले? असे काय केले म्हणा. हा 360 गाव काशी वाराणसी केली. हा तेथे शिवाला गेलो. हा शिवाची मनोभावे पूजा केली. त्याचे चरणतीर्थ प्राशन केले. हा. अरे पण त्या भेट्याचं कपाळ काय करते? मार्गाने येते समय हा कुत्र्या मांजराचा विष्ठेने पाय भरला. हा. तो या बेट्याच्या कपाळाला तोडला. आम्ही शुद्ध झालो. खूप हरकत आहे. आणि ब्रह्मदेव महाराज जपा करतात जपा. ब्रह्मदेव महाराज ध्यानस्थ बसलेले आहेत. त्यांचे संपूर्ण वेदशास्त्र हरण करून घेऊन ये, म्हणजे तुम्ही आम्ही पृथ्वीचे राज्य करू. तुझे अरे काय भय वाटते की काय? होय वाटते. होय. अरे संकासुर आम्ही योद्धा म्हणतो आणि भीतोच काय जा गेला. घेऊ म्हणतो. हा ठीक आहे.
काय बघतोस काय? ढेकून ढेकून कुणाच्या सिद्धार्थी त्यांच्या स्वामींच्या दाढीत फेकून. नीट मान. हा. बघ कुठेतरी राहिला असेल. अरे काय पाहतोस काय? नाडी पाहतो नाडी. कोणाची? ब्रह्मदेव महाराजांची. आहे ना? झालं हो झालं. हा. ब्रह्मदेव महाराज झालवली गावचे बिराजदार झाले हो. अरे मार काय घाबरतो काय? ब्रह्मदेव महाराजांनी तुझ्यावरती तुझीवरती संजीवनी शक्ती सोडलेली आहे. ती जे निर्जीव आहे. उचल. घेऊ म्हणतो. हा घे घे. बघ. वेदा शास्त्र आगमा निगमा वासुदेवा नंदराया हे कर. वामन भाग. ब्रह्मदेव महाराज आपण भ्रांत का? हा. संपूर्ण वेदशास्त्र हरण करून घेऊन गेले. यास्तव आम्ही भ्रांत आहोत. आता आचरण कोणाला करायचे? ठीक आहे. शरण कोणाला जायचे? श्रीहरीला. ठीक आहे. प्रलय काळी एकदा ब्रह्मदेव उच्चारित सदा संगासने वेद तोरोढी नेला समुद्रात प्रवेशला. समूळ वेद तोरोढी नेला रातदाहला मानसी. ब्रह्मदेव महाराज सत्यव्रत राजे अर्घ्यप्रदान करीत असताना त्यांच्या ओंजळीमध्ये मीन सापडला. तो वैवस्वते कमंडलू घातला सया माझिया थोर झाला. ते थोडी विरंची सोडिला ब्रह्मदेव महाराज. तो मीन होता तो कमंडलूमध्ये भरवून उठलेला आहे. राये कुलोदची सोडिला
याला हे ठाण प्रेमते विशाल तर पाहून तेथे मज सोडावे दयाळा. ब्रह्मदेव महाराज तो जो मीन आहे तो म्हणतो आपल्याजवळ प्रार्थना करीत आहे त्याला कुपोदकी सागरामध्ये सोडला असता, त्याला सागरामध्ये सोडला, विशाल जर सोडला असता त्याला ते स्थान पुरत नाही. तरी तो म्हणतो मला विशाल तर पाहून सोडा. सत्यव्रत राजा चतुर शिरोमणी चक्रपाणी अंतरी सत्यव्रताशी भजते मुनी जलमार्गी प्रवेशिला चक्रपाणी शंकासुराचे क्रोधोनी सत्यव्रत महाराज तो जो मीन आहे तो साक्षात वैकुंठाधिपती श्री विष्णू आहे. तरी त्याला सागरामध्ये सोडलेला आहे. अरे ती देवाची चरणी आहे. मला वाटलं भूत आहे. ईश्वराची जणू आहे. मला वाटलं देवताराचं भूत आहे. अच्छा, तुझ्या मानगोटीला बसेल. या पेशेच्या मानगोट्यावर बसेल. हा, ठीक आहे. त्यांच्याशी युद्ध करशील काय? त्यांची बुद्धी विद्या हो स्वर्गापर्यंत आहे. आमची 28 वर्गापर्यंत आहे. त्यांच्याशी युद्ध करशील काय? युद्ध का 17 तर मिळून गाडी. ठीक आहे. मत्स्यावतारा
ब्रह्मदेव महाराज हे वेद घ्यावे आणि स्पष्ट राहावे. काही Hare